श्री स्वामी समर्थ. वृश्चिक राशी 9 ते 15 मार्च साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत वृश्चिक राशीच्या व्यक्तींना येणारा हा आठवडा कसा जाणार आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात कोणते बदल घडू शकतात, कोणत्या क्षेत्रात प्रगती होईल आणि कोणत्या गोष्टींमध्ये सावधगिरी बाळगावी लागेल याचा सविस्तर आढावा आपण घेणार आहोत. प्रेम, करिअर, व्यवसाय, आर्थिक स्थिती, आरोग्य, शिक्षण आणि कौटुंबिक जीवनावर ग्रहांचा नेमका कसा परिणाम होईल हे जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा नवीन जाणीवा आणि बदल घडवणारा ठरू शकतो. गेल्या काही दिवसांपासून मनात असलेले अनेक प्रश्न या काळात हळूहळू स्पष्ट होऊ लागतील. काही निर्णयांबाबत संभ्रम वाटू शकतो, पण शांतपणे विचार केल्यास योग्य मार्ग सापडेल. या आठवड्यात तुमच्या आत्मविश्वासात हळूहळू वाढ होईल, पण तरीही काही गोष्टींमध्ये संयम ठेवणे आवश्यक ठरेल. काही प्रसंगी तुमच्या भावना तीव्र होऊ शकतात, त्यामुळे शब्द आणि प्रतिक्रिया नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे. ज्या गोष्टी तुमच्या नियंत्रणाबाहेर आहेत त्याबद्दल जास्त विचार न करता परिस्थिती स्वीकारण्याचा प्रयत्न करा. तुमच्यातील अंतर्ज्ञान या आठवड्यात खूप मजबूत राहील, त्यामुळे अनेक प्रसंगी तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत मिळेल. जुने अनुभव आणि शिकवण यांचा उपयोग करून तुम्ही पुढील मार्ग अधिक स्पष्ट करू शकता. हा काळ स्वतःकडे पाहण्याचा, चुका दुरुस्त करण्याचा आणि नव्या संधी ओळखण्याचा ठरेल. करिअर व व्यवसाय, कार्यक्षेत्राच्या दृष्टीने हा आठवडा वृश्चिक राशीसाठी संधी आणि आव्हानांचा मिश्र अनुभव देणारा असेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. सुरुवातीला कामाचा ताण जाणवू शकतो, पण त्यातूनच तुमची क्षमता वरिष्ठांच्या लक्षात येईल. तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाऊ शकते आणि काही लोकांकडून कौतुकही मिळू शकते. तथापि, सहकाऱ्यांशी संवाद स्पष्ट ठेवणे महत्त्वाचे आहे, अन्यथा गैरसमज निर्माण होऊ शकतात. महत्त्वाचे निर्णय घेताना घाई करू नका आणि सर्व बाजूंचा विचार करूनच पुढे जा. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा नवीन कल्पना आणि नियोजनाचा ठरू शकतो. नवीन प्रकल्प सुरू करण्याची कल्पना मनात येऊ शकते, पण त्यासाठी योग्य तयारी आणि नियोजन आवश्यक आहे. भागीदारीत काम करणाऱ्यांनी आर्थिक व्यवहारात पारदर्शकता ठेवणे गरजेचे आहे. ग्राहकांशी संबंध सुधारण्यासाठी हा काळ चांगला ठरू शकतो. जुने संपर्क पुन्हा सक्रिय केल्यास व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे. तुमची चिकाटी आणि धाडस पुढील काळात मोठे यश मिळवून देऊ शकते. आर्थिक स्थिती, आर्थिक बाबतीत हा आठवडा संयम आणि नियोजनाची गरज दाखवणारा ठरेल. उत्पन्नाच्या काही नवीन संधी मिळू शकतात, पण त्याचवेळी खर्चही वाढण्याची शक्यता आहे. अचानक येणारे काही खर्च तुमच्या बजेटवर परिणाम करू शकतात. म्हणूनच पैशांचे योग्य नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. या काळात अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. जुने आर्थिक व्यवहार, कर्ज किंवा देणी यांचा विचार करण्याची वेळ येऊ शकते. त्याकडे दुर्लक्ष न करता हळूहळू त्याचे नियोजन केल्यास पुढील काळात आराम मिळेल. गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे आवश्यक आहे. अचानक मोठे आर्थिक निर्णय घेण्यापेक्षा थोडा वेळ घेऊन विचार करणे चांगले ठरेल. बचतीवर भर दिल्यास भविष्यात आर्थिक स्थैर्य मिळू शकते. शिक्षण, वृश्चिक राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनत आणि सातत्याची परीक्षा घेणारा ठरू शकतो. अभ्यास करताना काही वेळा लक्ष विचलित होऊ शकते, त्यामुळे स्वतःला प्रेरित ठेवणे आवश्यक आहे. वेळेचे योग्य नियोजन केल्यास अभ्यास अधिक परिणामकारक होईल. अभ्यासाची पद्धत बदलून पाहिल्यास नवीन गोष्टी समजण्यास सोपे जाईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक मेहनत घ्यावी लागेल. काही वेळा अपेक्षित निकाल मिळत नसल्यामुळे निराशा येऊ शकते, पण हार मानू नका. शिक्षक किंवा मार्गदर्शकांचा सल्ला घेतल्यास तुमचे अनेक प्रश्न सुटू शकतात. मित्रांसोबत चर्चा करून अभ्यास केल्यास नवीन कल्पना समोर येतील. या काळात सातत्य आणि धैर्य ठेवल्यास पुढील काळात चांगले परिणाम मिळतील. आरोग्याच्या दृष्टीने वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी शारीरिक आणि मानसिक संतुलन राखणे आवश्यक आहे. कामाचा ताण किंवा मानसिक दबाव यामुळे थकवा जाणवू शकतो. झोपेची कमतरता, डोकेदुखी किंवा चिडचिड होण्याची शक्यता आहे. म्हणूनच वेळेवर विश्रांती घेणे आणि स्वतःसाठी थोडा वेळ काढणे गरजेचे आहे. योग, ध्यान किंवा प्राणायाम यासारख्या सवयी तुमच्या मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त ठरतील. हलका व्यायाम आणि नियमित चालणे शरीराला ऊर्जा देईल. आहार संतुलित ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जास्त तेलकट किंवा मसालेदार पदार्थ टाळण्याचा प्रयत्न करा. भरपूर पाणी पिणे आणि सकारात्मक विचार ठेवणे तुमचे आरोग्य सुधारण्यास मदत करेल. कौटुंबिक जीवनात हा आठवडा समजूतदारपणा आणि संयमाची गरज दाखवणारा असेल. घरातील काही लहान-सहान गोष्टींवरून मतभेद होऊ शकतात.
अशा वेळी रागाने प्रतिक्रिया देण्यापेक्षा शांतपणे संवाद साधणे योग्य ठरेल. तुमची शांत आणि समजूतदार भूमिका घरातील वातावरण सुधारू शकते. भावंडांशी संबंध अधिक दृढ करण्याची संधी मिळू शकते. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला तुमच्या मदतीची गरज भासू शकते. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक राहील. कुटुंबासोबत वेळ घालवल्यास मानसिक समाधान मिळेल. घरातील सकारात्मक वातावरण तुमच्या मनाला स्थैर्य देईल. प्रेम आणि वैवाहिक जीवन, प्रेमसंबंधांच्या दृष्टीने हा आठवडा भावनिक समजूतदारपणाचा ठरू शकतो. जोडीदाराशी संवाद वाढवणे अत्यंत महत्त्वाचे राहील. मनातल्या भावना स्पष्टपणे व्यक्त केल्यास गैरसमज दूर होतील. कधीकधी लहान-सहान गोष्टींवरून मतभेद होऊ शकतात, पण त्यावर शांतपणे चर्चा केल्यास समस्या सुटतील. नात्यात विश्वास आणि आदर टिकवणे गरजेचे आहे. जोडीदारासाठी थोडा वेळ काढल्यास नात्यातील जवळीक वाढेल. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. मात्र कोणताही निर्णय घेताना घाई करू नका. वैवाहिक जीवनात काही जबाबदाऱ्या वाढू शकतात, पण जोडीदाराची साथ तुम्हाला मानसिक बळ देईल. एकूणच वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अनुभव आणि शिकवण देणारा ठरू शकतो. काही अडचणी येऊ शकतात, पण त्यातूनच पुढील यशाचा मार्ग तयार होईल. काम, पैसा, नातेसंबंध आणि आरोग्य यामध्ये योग्य संतुलन राखणे अत्यंत आवश्यक आहे. घाईघाईने निर्णय घेण्यापेक्षा शांतपणे परिस्थितीचा विचार करा. तुमची चिकाटी, धैर्य आणि सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला पुढे नेतील. जुने अनुभव लक्षात ठेवून नवीन संधींचा स्वीकार करा. मानसिक शांतता राखणे आणि स्वतःवर विश्वास ठेवणे हा या आठवड्याचा सर्वात मोठा मंत्र ठरेल. संयम, समतोल आणि सकारात्मक विचार ठेवल्यास हा आठवडा तुमच्या आयुष्यात नवीन दिशा देणारा ठरू शकतो. हा आठवडा अनुभव, आत्मपरीक्षण आणि संयम शिकवणारा ठरू शकतो. काही प्रसंगी परिस्थिती तुमच्या अपेक्षेप्रमाणे न घडल्याने थोडा तणाव जाणवू शकतो, पण शांतपणे आणि विचारपूर्वक निर्णय घेतल्यास परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळू लागेल. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढू शकतात, मात्र तुमची मेहनत आणि चिकाटी यामुळे वरिष्ठांचे लक्ष तुमच्याकडे वेधले जाऊ शकते. आर्थिक बाबतीत खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील, तसेच अनावश्यक गुंतवणूक टाळणे फायदेशीर ठरेल. नातेसंबंधांमध्ये संवाद आणि समजूतदारपणा ठेवणे खूप महत्त्वाचे आहे, कारण लहान गैरसमजही मोठे होऊ शकतात. प्रेम आणि वैवाहिक जीवनात थोडा संयम आणि एकमेकांना समजून घेण्याची गरज भासेल. आरोग्याच्या दृष्टीने मानसिक शांतता राखणे आणि पुरेशी विश्रांती घेणे गरजेचे आहे. योग, ध्यान किंवा हलका व्यायाम केल्यास मन आणि शरीर दोन्ही ताजेतवाने राहतील. एकूणच संयम, सकारात्मक विचार आणि योग्य नियोजन ठेवले तर हा आठवडा तुमच्या आयुष्यातील पुढील वाटचाल अधिक मजबूत आणि स्थिर करणारा ठरू शकतो. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.